लोगोचे अनावरण करणार आहोत। तसेच आजच्या या प्रसंगी या शहरातील उत्कृष्ट असे खेळाडूपटू, माजी नगराध्यक्ष, त्यानंतर या नगरपालिका शाळांना देणगी देणारे देणगीदाते यांचा आपण सत्कार करणार आहोत। अशा या मंगलमय प्रसंगी इथे उपस्थित सर्व शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी नगराध्यक्ष मंडळी इथे उपस्थित झाले आहेत, त्यांचे मी स्वागत करतो। एकत्र येणे ही आपली सुरुवात आहे, एकत्र येणे ही आपली सुरुवात आहे, एकत्र राहणे ही आपली प्रगती आहे। एकत्र येणे ही आपली सुरुवात आहे, एकत्र येणे ही आपली सुरुवात आहे, एकत्र राहणे ही आपली प्रगती आहे, एकत्र काम करणे ही आपली उन्नती आहे। त्याचप्रमाणे आज स्वागताच्या सर्वांनी आपली संस्कृती जी आहे ही स्वागताने सुरुवात करतो, म्हणून मी स्वागताच्या 4 ओळी शहरातील जे आराध्य दैवत मोठी बाबा यांची प्रतिमा सदा विश्वास दे सत्य दे तरी आपल्याला प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या। आपले माजी नगराध्यक्ष विजयजी बंग साहेब हे अध्यक्षस्थानी इथं स्थानापन्न झालेले आहे। त्यानंतर इथे माजी नगराध्यक्ष श्याम पाटील साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून, त्यानंतर प्रदीपजी मेहता, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून आपल्या माजी नगराध्यक्ष सदर जावेद पैलवानजी, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रशासकीय प्रमुख म्हणून लाभलेले आपले न्यायालयाचे न्यायाधीश जयस्वाल साहेब, डॉक्टर पावरा साहेब तहसीलदार आणि मुख्याधिकारी मॅडम इथे स्थानापन्न झालेले आहे। तरी यानंतर या कार्यक्रमाचे पुढचे प्रास्ताविक तरी मान्यवरांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती असून आपण मान्यवरांचे स्वागत करते असून ऐतिहासिक क्षण। आज आपण नगर परिषद दिग्रसच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी महोत्सवाचा आपण इथे उद्घाटन करीत आहोत। आज या उद्घाटन प्रसंगी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेल्या श्रीमती सदफ जावेद पैलवान मॅडम माजी नगराध्यक्ष, तसेच कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष म्हणून डॉक्टर विजय बंग माजी नगराध्यक्ष दिग्रस, तसेच आजच्या कार्यक्रमाला आणि आमच्या कार्यक्रमाला नेहमीच येतात मला एक शब्दाला मानून डॉक्टर अरुण पावरा सर तहसीलदार तहसील कार्यालय दिग्रस, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या ज्या कमिटी सदस्य डॉक्टर प्रदीप मेहता साहेब, जयस्वाल सर आणि माजी नगराध्यक्ष श्याम पाटील साहेब आणि कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मान्यवर माझे कर्मचारी वृंद आणि खेळाडू आणि प्रतिष्ठित मान्यवर। आज कार्यक्रमात आपण उद्घाटन करताना खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे प्रकर्षाने कार्यक्रमात ठेवत आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या 100 वर्ष नगरपालिकेला झाल्यानंतर लोगो आपण डिझाईन केले। म्हणजे आपली जी समिती होती लोगो समिती, आपण एकूण जवळपास 9 समित्या स्थापन केल्या। जेव्हा मी इथे आल्यानंतर जेव्हा मला कळलं की आपल्या नगरपालिकेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होते आणि म्हणून हा 100 वर्ष
शताब्दी वर्ष आपण साजरा करायला पाहिजे. असं जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा 16 मार्च 2024ला आम्ही सर्वधर्मीय आणि प्रतिष्ठित नागरिकांची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये इथे सर्व प्रतिष्ठित नागरिक जे आपल्या शहरात त्यांनी विकासामध्ये अधिकार दिलेले आहे, शिक्षणाचा अधिकार, आणि आपल्या जे 2007ला आणि त्याच्या आधी 1947च्या आधी सुद्धा आपल्या नगरपालिकेने ठराव घेतला होता सक्तीचं शिक्षण देण्याचं. म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या सगळ्या मुलांना सक्तीचं शिक्षण द्यायला पाहिजे हा ठराव स्वातंत्र्यापूर्वी आपल्या नगरपालिकेने घेतला आणि तो आम्ही कसा पुढे नेत आहोत याचा मला खूप आनंद आहे. आणि आम्ही नर्सरीचे जे वर्ग सुरू करत आहोत किंवा सेमी इंग्रजीचे सुरू करत आहोत. आमची आर्थिक परिस्थिती खूपच खालाकीची आहे, सगळ्यांना माहिती आहे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. यावर्षी आम्ही परिस्थिती सुधारली आहे पण आम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे आणि मला सांगताना काही वाटत नाही, ऑफ द रेकॉर्ड सांगायचं पण आम्ही 200% टॅक्स वसूल केलेला आहे. आणि ह्या 200% टॅक्समध्ये अजून आम्ही 40% खर्च हा शाळांसाठी करणार आहोत आणि ह्या शाळांसाठीच तेवढे 40%नी पुरत नाही शाळांचा खर्च. तर आम्ही आपले जे माजी विद्यार्थी आहेत आपल्या शहरातील हे खूप मोठ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्यांनी मोठं नाव कमवलेलं आहे आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक स्नेह संमेलन आयोजित केलं होतं आणि त्या स्नेह संमेलनामध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की बाबा तुम्ही आम्ही अशा शाळा सुरू करतो आहोत, तुम्ही इथून शिकून गेलेला आहे तर तुमच्या शाळा म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारत पाटील सर पुढे आले, त्यांनी आपण आता शाळेचं उद्घाटन केलं. शाळा नंबर 1 स्वर्गवासी मोतीराम पाटील महेंद्र पाटील नर्सरी कक्ष आम्ही त्या वर्गाला नाव दिलं आणि इथे आता सुंदर शाळा झालेली आहे. त्याच्यानंतर प्रकाश दुधरवड साहेब मंगेश दुधरवड साहेबांनी आम्हाला इथे शाळा नंबर 7 आहे त्या शाळा नंबर 7 मध्ये एक क्लासरूम सुद्धा ते जशी भारत पाटील साहेबांनी आम्हाला त्याच पद्धतीने ते डेकोरेट वर्षांनी यांनी सुद्धा आपली शाळा कन्या शाळा जी आहे ती कन्या शाळेची एक रूम ज्या ठिकाणी त्यांचे वडील तिथे बसून काम करत होते ती रूम सुद्धा ते पण आम्हाला चांगले अत्याधुनिक करून देणार आहे. आणि त्या शाळेचं नाव कन्या शाळा होतं तर आम्ही त्या शाळेचं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे नाव ठेवलं तर त्या शाळेला नाव देतं. तसेच शिवापूरची जी शाळा आहे ती आदिवासी बहुल लोक तिथे राहतात आणि त्या नगराध्यक्ष आदरणीय विजय काका या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष सदरच्या आपल्या तहसीलचे तहसीलदार पवारसाहेब, माजी न्यायाधीश आमचे बंधू संतोष भाऊ जयस्वाल, ज्येष्ठ पत्रकार आमचे बंधू प्रदीप भाऊ मेहता, आपल्या दिग्रस नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष पहिल्या महिला मुख्याधिकारी माधुरीताई मडावी मॅडम, या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले दिग्रस शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, खेळाडू, नगर परिषदेचे सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांचे सहकारी, मुख्याध्यापक त्यांचे सहकारी, उपस्थित बंधू भगिनी, आजपासून आपल्या दिग्रस नगर परिषदेच्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाकरता प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयभाऊ देशमुख, आपला संजयभाऊ राठोड आणि आपले नवनियुक्त खासदार संजयभाऊ देशमुख. उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर तसेच समोर बसलेले दिग्रस शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, नगर परिषदेचे कर्मचारी, आज दिग्रस नगर परिषदेला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि तसंच लोगोचं सुद्धा अनावरण करण्यात आलं आहे. विशेषतः मॅडमांनी आल्यापासूनच मागच्या वेळेला कार्यक्रमाला येऊन गेलो आणि त्यावेळेला म्हणलो होतो की मॅडमांचं विशेष जे काम आहे ते शिक्षणावरची जी भर आहे की शिक्षण गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत कसं दर्जेदार शिक्षण पोहोचेल
ह्यासाठी सतत त्या प्रयत्न करत आहात. आणि आज काळ असा आला आहे की महत्त्वाचे 2 घटक आहेत असं मला वाटतं. आरोग्य आणि शिक्षण दोघांचंही खाजगीकरण होणं ही अटळ आहे, ही काळाची गरज आहे. संपूर्ण जगामध्ये जी एक पद्धत आहे किंवा टेंडन्सी आहे ती खाजगीकरणाकडे होते आणि त्यामुळं दिवसेंदिवस आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी फार महाग होत जात आहे किंवा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. शिक्षण बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी किंवा गरिबीतून बाहेर येण्यासाठी किंवा अनेक समस्यांचं मूळ आहे असं मला वाटतं. जर चांगलं शिक्षण मिळालं तर माणूस इतर गोष्टींवर नक्कीच मात करू शकतो असं मला वाटतं. बरंच ठिकाणी बघायला गेलं तर शिक्षणाला अजूनही तेवढं महत्त्व दिलं जात नाही. मी ज्या भागातून येतो किंवा मॅडम ज्या भागातून येतं शिक्षणाचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. मी ज्या नंदुरबार जिल्ह्यातनं येतो तिथलं तुम्ही बघाल तर सगळ्यात कमी लिटरसी रेट माझ्या जिल्ह्यामध्ये आहे. पण जर शिक्षण मिळालं तर एक माणूस त्या लेवलवर कुठे येऊन पोहोचतो. आज मी इथं उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहे आणि हे केवळ शिक्षणामुळेच शक्य झालं असं मला वाटतं. कारण एवढ्या मोठ्या शहरात माझं गाव छोटंसं खेळ आहे आणि मी तुम्हाला इथे येऊन संबोधित करतो हे शिक्षणावर पॉसिबल झालं असं मला वाटतं. तर इथल्या विद्यार्थ्यांना देखील, कारण आता शिक्षणाच्या पद्धती बदलत आहेत, जुनं जे शिक्षण पद्धती आहे ते चेंज होत आहेत. शिक्षणासाठी मॉडर्न काही गोष्टी आवश्यक आहेत, जसं मॉडर्न लॅब असणं, डिजिटल एज्युकेशन होत आहे आणि जुनं जे फक्त पुस्तकी ज्ञान होतं ते आज दिवसेंदिवस बाहेर होत चाललंय. म्हणजे काय म्हणतात आताच्या काळाची जी आवश्यकता आहे जसं की टेक्नॉलॉजीशी संबंधित ज्ञान आहे, संगणकाशी संबंधित ज्ञान आहे, भाषा आहे, विविध भाषा आहेत आणि शिक्षण हे फार मोठा अथांग सागर होत चाललं आहे आणि त्याचं ॲक्सेस मिळण्यासाठी जसं की डिजिटल एज्युकेशन मिळणं किंवा बाहेर देशात काय चालू आहे आणि ह्याचं ॲक्सेस आपल्याला डिजिटल क्लासरूम किंवा इतर माध्यमांतून म्हणजे त्याला पर्याय नाही. तर त्या दृष्टिकोनातून मॅडमांनी आपल्या भरपूर जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणापर्यंत ॲक्सेस नाही अशा विद्यार्थ्यांना प्राथमिक लेवलपासूनच कसं डिजिटल शिक्षण मिळेल आणि दर्जेदार शिक्षण मिळेल ह्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्यांच्या आव्हानाला म्हणजे एक सपोर्ट म्हणून किंवा आपलाही कॉन्ट्रीब्युशन म्हणून जे माझे विद्यार्थी असतील किंवा लहानशे व्यक्ती आहेत त्यांनी एकत्र येऊन जे कॉन्ट्रीब्यूट करतायत किंवा डोनेट करून त्यांच्या त्या एक फक्त स्पार्क म्हणून काम करतायत आणि जे बाकीचं काम आहे ते
पहिली भेट यवतमाळ. एवढ्या कामाच्या दगदगीत हा गुण तुझंच त्यांच्याकडे असला पाहिजे किंवा आई वडिलांनी दिला असला त्यामुळे मध्ये शिकता येईल. आणि त्यांना इतकं भणार बघितलेलं मी अकोला यवतमाळ हे काम केलेलं आहे एकदम भणार. आणि एवढ्या कामाच्या ताणामध्ये बदली जातात कधी होईल काय सांगता येत नाही. हा असं झालेलं आहे त्यांचं. काही 10 वर्ष नोकरी झाली असेल 9 बदली हरकत नाही. पण जिथे ते जातात तिथे ते काहीतरी फिरवून देतात. आता यवतमाळला पंचगंगेल म्हणून एक ठिकाणी काय जबरदस्त. आणि आता जे त्यांनी झाड लावलंय शिक्षणाचं, चांगली लोक चांगल्या घराण्यातली श्रीमंत लोक चांगल्या ठिकाणी एज्युकेशन मुलांना देऊ शकतात, इंग्लिश मिडियम वगैरे वगैरे वगैरे. पण आता जे घडलंय ना दिवसमध्ये खरंच अभिमान मला त्या गोष्टीचा खूप बरं वाटलं की 8,000 9,000च्या वर पगार नसलेला माणूस इंग्लिश शाळा शिकवायची. नर्सरी काय असते बायको नवऱ्याला म्हणत असते की माझी मुलगी माझा मुलगा इंग्लिशमध्ये शिकला पाहिजे. आज जे मॅम जे केलं सरळ आहे. विकास तर होतच राहील. विकास याला म्हणतात की जो भारताचा नागरिक ज्या पण लोकांची मुलं तिथं शिकतील त्या शाळेत त्यांना सगळ्या सुविधा फुकट असणार आणि शिक्षक जे ते आता अवॉइड करणार आहे. माझी हात जोडून विनंती आहे त्या शिकवायला येणाऱ्या शिक्षकांना माझं सजेशन आहे बिकॉज आय एम MBA आणि शिक्षक राहून नोकरी सोडून मी काय काय केलं मला नाही. माझं म्हणणं नाही बिझनेस करायचा होतं पण मग जी लोक अवॉइड होतील महिला पुरुष त्यांना माझे हात जोडून विनंती आहे. मी येतच नाही तिकडे बायचान्स येत राहील कारण मला माझं काम येतं. त्याने त्या शिक्षिकेने किंवा शिक्षकाने मॅमने जे झाड लावलं ना स्मरणात ठेवायचं रोज की नाही याची याला जोपासलं पाहिजे. काहीतरी यायचं शिक्षक आदर्श असतो आणि असल्यामुळे आदर्शच असतो. पण तुम्ही घरून पहिले आपला होमवर्क करून यायचा की उद्या काय. मेकॅनिक कसा असला पाहिजे गाडी आली खोलत बसला आखी गाडी खोलली फॉल्टर भेटला असं करायचं नाही. शिक्षक हा जगातला फॉल्ट झाला मेकॅनिक आहे मुलगा आला लगेच कळलं पाहिजे उद्या की नाही त्याला का समजत नाही हे शिक्षकाची जबाबदारी. आणि इतक्या उंचीवर नेऊन ठेवा शिकू द्या गेले पण नागरिक घडेल तो काय घडेल काही सांगता येत नाही. आणि मॅडमलाही खूप ताण असतो. मी जवळून बघितलं कामं कमी घेतली मी त्यांच्याकडून पण खूप जवळून बघितलं इतक्या ताण पण मला कधीच वाटलं नाही भीती किंवा ताण की काय म्हणतील मॅडम कधीच नाही. आणि हे जे केलंय ना त्याच्यासाठी खरंच आपलातून आहे. ते जिथे जातील तिथे त्याचं नाव ठेवतात आणि त्यांनी राहावं 1 वर्ष माझी अशी इच्छा. शेवटी 1 वर्ष त्यांची इच्छा बस थँक्यू. खूप लवकर त्यांना मदत करा जा आणि भविष्यात कधी आमचा जर मला पुण्यात तरी असतो संध्याकाळी निघालो सकाळी फोन घरी इथं जातात हा माझा शेवट. धन्यवाद सगळ्यांना. इथे वर्गखोली सुधारित केल्याबद्दल भारत पाटील साहेब यांचा सत्कार करायचा आहे तरी त्यांनी मंचकावर यावे अशी त्यांना विनंती करतो. त्यांचा सत्कार विजयजी पंत साहेब आणि जयस्वाल साहेब
1924 ते 2024 अशा शताब्दी महोत्सवाचा रेसर समारंभ तसा त्या दिवशी झाला माझे विद्यार्थी मेळावा. आज या शुभारंभ समारंभाला उपस्थित या दिग्रस नगरीचं नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी 3 वेळा नेतृत्व केलं असे आदरणीय श्री विजयबाबू पण, माजी नगराध्यक्ष आमचे मित्र श्री श्याम पाटील, माजी नगराध्यक्ष ज्यांनी पूर्ण 5 वर्ष आपली नगराध्यक्षाची टर्म पूर्ण केली अशा सौभाग्यवती सदस्य मॅडम, इथं उपस्थित सेवानिवृत्त न्यायाधीश श्री संतोषजी जयस्वाल, इथं उपस्थित माजी नगरसेविका कलोसे मॅडम आणि आपल्या कार्यकर्तृत्वामुळे दिग्रसकरांच्या हृदयात आपलं स्वतःचं असं एक स्थान निर्माण करणाऱ्या आपल्या दिग्रस नगरीच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी माधुरी मॅडम म्हणावी आज या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या कबड्डीतील विराट कोहली श्री प्यारेलालजी पवार, कबड्डीमधीलच रोहित शर्मा यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कबड्डी सामन्यात आपल्या दिग्रसचं नाव नोंदणी केलं असे देवी भैया सरवरे, श्रीचंदजी राठोड, आमचे मित्र सदानंदजी आठवले, अजित भाई, बबनराव इंगळे, भारत पाटील, गुरुदेव पाटील, सुहास पाटील, याशिवाय या कार्यक्रमाला उपस्थित दिग्रस शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, दिग्रस नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, सर्व कर्मचारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगरपालिका शाळेतील सर्व शिक्षिका व या शहरातील आमच्या भगिनी या कार्यक्रमाच्या साक्षीदार आहेत. आपल्या समोर आपल्या दिग्रस नगरपालिकेचं जे लोगो दिसत आहे, या लोगोमध्ये खरोखरच्या चित्रकाराच्या कल्पनेची प्रशंसा करायची थोडी आहे की दिग्रसचा जो जुना इतिहास भूगोल आहे, जसं आपलं गाव कबड्डीसाठी कबड्डीची पंढरी म्हणून संपूर्ण देशात ओळखलं जायचं, याशिवाय आपलं गाव त्या काळात कापसाची मोठी बाजारपेठ म्हणजे त्या काळातलं आदिलाबाद म्हणून ओळखलं जायचं आणि याशिवाय विदर्भ आणि मराठवाडा या 2 रिजनमधला सर्वात मोठा गुरांचा बाजार आपल्या दिग्रसमध्ये भरायचं. आपणाला माहीत आहे की काळा प्रत्यय या जुन्या गोष्टी या मागं पडत असतात, परंतु मी आपणास आज या मंगलमय प्रसंगी दिग्रस शहराच्या 8च्या 2 उपलब्ध्या सांगू इच्छितो. पहिली उपलब्धी की यवतमाळ जिल्हा नव्हे तर अमरावती विभागात आदर्श शिक्षणासाठी आपलं गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. एक आयडियल एज्युकेशन हे जर ज्याला घ्यायचं असेल तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वप्रथम नाव येतं ते दिग्रसचं. आजच्या घडीला आपल्या इथं एक मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज या 2 शाखा जर सोडल्या तर जवळपास शिक्षणाच्या सर्व सोयी आपल्या दिग्रसमध्ये आज उपलब्ध आहे. आणि दुसरी एक मॅडम, या शहराची ओळख बहुतांश लोकांना इथं माहीत नसेल की आमच्या भगिनींना माहीत आहे की पिवळ्या सोन्यासाठी म्हणजे सोन्यासाठी जसं एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात नव्हतं देशात जळगाव प्रसिद्ध होतं आणि आजच्या तारखेला जळगाव खानदेशला मागं टाकून एक सोन्याचे फार मोठी मार्केट ही आपल्या दिग्रस शहरामध्ये आज उपलब्ध आहे. आणि
दूर करून खात्रीचं असं सोनं घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या विदर्भातून, आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून बरीचशी मंडळी आपल्या दिग्रसला येतात आणि ती एकूण सोन्याची खरेदी करतात. दिग्रस नगरपालिकेचा काळ हा कधी फार अल्प पसाऱ्यातून निर्माण झालेली ही नगरपालिका पूर्वी ग वर्गात होती, परंतु 1 जानेवारी 2019 पासून आपल्या नगरपालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळाला. आणि आपल्या माहितीसाठी मी इथं नमूद करू इच्छितो की आपल्या यवतमाळ जिल्ह्यात ज्या प्रकारे यवतमाळ नगरपालिकेचा अ दर्जा आहे, त्याप्रमाणे वणी, पुसद, उमरखेड आणि दिग्रस या 4 नगरपालिका या ब वर्गात येतात. आणि आपल्यासाठी मोठ्या गौरवाची आणि आनंदाची बाब आहे की सन्माननीय मॅडमच्या नेतृत्वात आज या आदर्श शिक्षणाच्या नगरीला नगरपालिकेच्या शाळेचं सेमी इंग्लिश होणं, डिजिटल शाळांची निर्मिती होणं ही फार मोठी उपलब्धी मॅडमच्या माध्यमातून आपल्या दिग्रसला मिळत आहे. आणि मी याबद्दल आपल्या नगरपालिकेच्या पहिल्या मुख्याधिकारी माधुरी मॅडम आणि सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांचं मी इथं शब्दसुमनांनी स्वागत करतो व आपण सर्व दिग्रसकरांच्या वतीनं त्यांचं मी इथं शतशः आभार व्यक्त करतो. आज माधुरी मॅडमच्या रूपानं आपलं गाव सुजलाम सुफलाम आणि हिरवंकंच करण्यासाठी दिग्रस शहराच्या चौफेर ही जी वनराई अवतरत आहे आणि रोजच्या रोज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील एक सुंदर आणि हिरवंकंच असं शहर म्हणून आपल्या दिग्रसची नक्कीच ओळखणार आहे. मॅडम, मी आपण इथं सांगू इच्छितो की जसं एक मुख्याधिकारी, एक यशस्वी महिला मुख्याधिकारी म्हणून आपण या शहरात फार अल्पावधीत नावलौकिक मिळविला. दुसरी आपली एक ओळख मी इथं सांगू इच्छितो मॅडम की आपण दिग्रसचे दुसरे महिला ठाणेदार सुद्धा आहे. आपण म्हणसान की कसं काय, तर त्यामागे असं सांगा मॅडम की बरेचसे आपले भाऊ जे रात्री उशिरा घरी पोहोचतात तर त्यांना त्यांची मॅडम म्हणते की उद्यापासून लवकर घरी येत जा, नाहीतर मी माधुरी मॅडमला फोन करून सांगतो. अशी आपली कीर्ती सैजव आणि भविष्यातही सर्वत्र आपल्या कीर्तीचा सुगंध झळवत राहावं अशी मी या नगरीचे ग्रामदेवत महान तपस्वी सद्गुरू श्री घंटीबाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता 2च शब्द सांगू इच्छितो. अजिबाय थक केला तुम यूं चूर बैठो, एक शायर ने बोला थक केला तुम यूं चूर बैठो, उड़ान अभी बाकी है. थक केला तुम अभी यूं चूर बैठो, उड़ान अभी बाकी है. जमीन थक गई तो क्या, जमीन थक गई तो क्या, आसमान अभी बाकी है, आसमान अभी बाकी है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. येथे अनुराग पाटील यांचा आगमन झालेला आहे. तरी मीनाताई पाटील यांच्या वतीने अनुराग पाटील हे मंचकावर सत्कार करण्यासाठी दोषीला विनंती करतो. अविनाश पाटील यांचा सत्कार मंचकावर मान्यवर शाल सन्मानची नामे पूर्ण करतो अशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला वेळीच लाभलेले आपले प्रमुख पाहुणे जयस्वाल साहेब यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या ह्या शताब्दी महोत्सव दिग्रस नगरपालिकेच्या या शताब्दी महोत्सव उद्घाटन प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे सन्माननीय श्री वन दादासाहेब, आजच्या उद्घाटिका शब्दजहा मॅडम,
मित्र बंधू भगिनी, एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून आपण नेहमी सांगतो शतायुषी भव. आज आपली नगरपालिका शतायुष्याची झालेली आहे. हा शतायुषी भव ह्या आशीर्वादामध्ये काय अनुभव असते, काय प्रेरणा असते ते आज आपण पाहतोय. आपल्या दिग्रस शहराचे आतापर्यंत ज्यांनी ह्या वृक्षाला खत पाणी दिलं, सिन्स फ्रॉम 1924, 7 जानेवारी, आता श्याम पाटलांनी मला सांगितलं की 7 जानेवारी 1924 रोजी आपली स्थापना झाली होती आणि 7 जुलै 2024 बाबुराव पाटलांपासून तर कितीतरी असे सोन्यासारखे लोक ह्या नगरपालिकेमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. त्यापैकीच माझे वडील सुद्धा यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे. त्यांनाही मी नमन करतो, यावेळेस आभार करतो. मित्रांनो, एक मरावे परी कीर्ति रूपी उड़ावे, हम क्या करते हैं ये हमेशा याद रहता है और वो यादें कभी जाती नहीं, यादों को कभी मरन नहीं. हम जो भी काम करते हैं, मैडम ने जैसा कहा कि मी जिथे जाते मी जे भारत के पब्लिक यूटिलिटी संबंधीचे काम आम्ही करते. माझी बदली होती. बदली हा नोकरीचा एक अविभाज्य आहे आणि जे काम करेल त्याला क्रेडिट मिळेल, त्यालाच क्रेडिट मिळेल. आपण मॅडम जे इथे काम करत आहात आणि जे आज आपण इथं जे डेव्हलपमेंटचं कार्य हातात घेतलेलं आहे, मी आपलं अभिनंदन करतो की आजपर्यंत डिग्रसचे रोड झाले नव्हते. आज रोड काय होते डिग्रसचे जाऊन पहा, शिवाजी चौकाचा रोड कसा आहे जाऊन पहा. आज जे तुम्ही कार्य सुरू केलं, सिमेंटिंग वर्क केलं, प्रत्येक जण मनापासून आपल्याला दुवा देतो. प्रत्येक डिग्रसवासी तुम्हाला म्हणतो मॅडम, हे डिग्रस नगरी जी आहे हे घंटीबाबा, हा तपस्वी घंटीबाबा यांच्या 52 वर्षांनी पूर्ण झालेली भूमी आहे आणि हे भूमी म्हणजे प्रेमाची भुकेली भूमी आहे. यहाँ तुम हर एक से प्यार करो और फिर तुम देखो कि कैसा ये गुलदस्ता है इस हिंदुस्तान का. एक अतिशय मोलाचे एक 2 शब्द मी आता तुम्हाला जे वर्णन केलेलं आहे ते मी सांगतो कि जीते हो किसी ने देश तो क्या, अपने तो दिलों को जीता है. जहाँ राम अभी तक है दर्द, नारी में अभी तक सीता है. इतने पावन है लोग जहाँ, इतने पावन है लोग जहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ. मॅडम, माझे मित्र, माझा परिवार अतिशय प्रेमळ आहे आणि यांना 2च गोष्टीची साथ पाहिजे. एक विकासाची कासधरा आणि आपणापणाची आसधरा. बस याच्यामध्ये जे आपल्याला विकास होईल तोच एक कन्स्ट्रक्टिव्ह विकास आहे आणि सर्वात मोठा विकास मी जे मानतो तो बेस आहे. डॉक्टर आंबेडकर साहेबांनी सांगून दिलेला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर हा जो शिका है तो इसमें सारी दुनिया समाई हुई है. इसमें जो फुले साहब ने हमें कहा कि विद्ये विनावती केली, अविद्येसारखा अनर्थ कोणी नाही केला. अविद्या हे सर्वात मोठा अन्याय आहे, सर्वात मोठा पाप आहे. याचं इरॅडिकेशन करा आणि चांगली शिक्षा या चांगल्या शाळेतूनच मिळू शकतात. अप टू डेट शाळेतून, डिजिटल शाळेतून मिळू शकतात. आज सगळ्या देशाची नजर शाळांवर जी लागली आहे ती दिल्लीच्या शाळा जाऊन बघा. क्यों दिल्ली ऐसी उभर रही है? सारी जगह पर शिक्षण महागला. दिल्लीचं शिक्षण का महागत नाही? मॅडमने जे शिक्षण सुरू केलं डिजिटल शाळा, ही का महागत नाही?
वर्ग लक्षात घ्या मित्रांनो आणि आपल्या विकासाकडे लक्ष द्या, मुलांकडे लक्ष द्या. आणि तिसरी गोष्ट मला जे सांगायची आहे, मॅडमशी बोललो की आजच्या सिनियर सिटीजन जो आहे, या सिनियर सिटीजनची सुरक्षा करा. याने आपलं आयुष्य व्यस्त आहे आपल्या विकासामध्ये. आप उसको जाते जाते ऐसा बगीचा बना दो, ऐसे हर वार्ड के अंदर में एक सीनियर सिटीजन क्लब, एक उसके हेल्थ क्लब ऐसे बना दो कि बस दुनिया तुमको याद करे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मला सुंदर अशी कविता आणि आपलं मनोबल व्यक्त केल्याबद्दल. यानंतर मंचकावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक सुद्धा जहा मॅडम आपलं मनोबल व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. काका, आदरणीय न्यायाधीश जयस्वाल काका, माजी नगराध्यक्ष शायद काका, जो हमारे ज्येष्ठ पत्रकार और श्री गड्डी बाबा संस्थान के लिए हमेशा कोशिश करते रहने वाले हमारे मेहता मामा, मधुरी मानवी मैडम सीओ, जिन्होंने डिग्रस में बहुत तहलका मचा दिया है, कलश मैडम, और यहाँ उपस्थित सभी आदरणीय भाई बहनों, पत्रकार मंडली और सभी शिक्षक मंडली और कर्मचारी मंडली, डिग्रस नगर पालिका के शताब्दी महोत्सव की मैं सर्वप्रथम आप सभी को मनपूर्वक बधाई देती हूँ. साथ ही हमारे संजय बाबू देशमुख दिल्ली के संसद भवन में इतिहास में पहली बार डिग्रस की पार्टी लगाने वाले खासदार संजय बाबू देशमुख को भी मैं मनपूर्वक बधाई देती हूँ. वो यहाँ उपस्थित तो नहीं है, लेकिन मेरा मैसेज जरूर पहुँच जाएगा उनके लिए. और आदरणीय सीओ मैडम, जिनको लोग सिंगम लेडी के नाम से जानने लगे, उनको शताब्दी महोत्सव पर अनेक कार्यक्रमों का आयोजन करने पर बधाई देती हूँ और आभार भी मानती हूँ. डिग्रस में 100 साल में 25 नगर अध्यक्ष हुए, उनमें से 60 साल महेंद्र पाटिल घराने के नगर अध्यक्ष हुए. मुस्लिम 6 नगर अध्यक्ष हुए, जिनमें पहले मुस्लिम नगर अध्यक्ष होने का बहुमान मेरे नाना अब्दुल वहाब पहलवान को मिला था. और सबसे कम उम्र में मुझे देख जनता में से नगर अध्यक्ष चुना गया था. इसके लिए मैं समस्त दिगर वासियों का फिर से आभार मानती हूँ. नगर अध्यक्ष रहते हुए आदरणीय संजय बाबू राठौर ने के कुशल मार्गदर्शन और नेतृत्व में मुझे शहर के विकास में हाथ लगाने का शुभ अवसर प्राप्त हुआ. शहर के विभिन्न प्रभागों में 13 योगा भवन, महाराष्ट्र की पहली श्रम सफल योजना जिसमें 26 क्वार्टर सफाई कामगारों के लिए बनाए गए. जूनियर बस स्टैंड पर का भव्य दिव्य नाट्यगृह, 400 मीटर की भावना नदी पर बनी हुई संरक्षण भीड़ और 14 उर्दू और मराठी स्कूलों को डिजिटल कराने का इस वक्त हमने कोशिश की है, लेकिन आपकी इतना हमको सहयोग तो नहीं मिला था. और जिन जिन लोगों ने इसमें सहयोग किया आप लोगों का, भारत भाऊ, मंगेश भाऊ, तोशानी भाऊ और बहुत से लोग हैं, उनका भी मैं आभार मानती हूँ. इसी तरह हमेशा वो भी डिग्रस की जो जनता है जो कर सकती है हमारे डिग्रस के शिक्षण को आगे बढ़ाने के लिए, इसी तरह मदद करते रहिए. अब मैं संजय बाबू राठौर को हमारे सभी मुस्लिम बरादरी की तरफ से बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि उन्होंने हमारे कब्रस्तान की जगह के लिए 3.5 एकड़ जगह के लिए जमीन का GR आ गया है, पास हो गया है, उसके लिए भी मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देती हूँ. मैं कहती हूँ आपलं अमूल्य असं मनोबल व्यक्त केल्याबद्दल. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी बनसाहेब हे आपलं अध्यक्षीय मनोबल व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज डिग्रस नगरपालिकेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं शताब्दी वर्ष साजरे करण्याकरता आजपासून सुरू होत आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्यांना उपस्थित असलेले मंचकावरील मंचकासमोरील सर्व माजी नगराध्यक्ष, डिग्रस नगरपालिकेचे प्रशासक, मराठी मॅडम, उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर बंधू भगिनी,
100 वर्षाच्या इतिहासाबद्दल बरीच इथं मनोगतातून व्यक्त झाले आहे. गेला काळ 100 वर्षाचा जो मागचा काळ होता त्याच्यात ही नवीन पिढी जी आहे त्यांनी पाहिलेलं नाही आहे, परंतु जो काळ मागच्या पिढीने पाहिलेला आहे त्याच्यात आज किती बदल झालेला आहे हा आपल्याला दिसून पडत आहे. सध्या जेव्हापासून माधुरी मॅडम यांनी जे चार्ज घेतला आहे त्यांनी पुष्कळ नवीन बदल करायचा प्रयत्न केला आहे. विशेषतः दिग्रस नगरपालिकेच्या शाळेतून आम्ही जी जुनी मंडळी आहे आम्ही दिग्रस नगरपालिकेच्या शाळेतून 4थ्या वर्गापर्यंत शिकून नंतर दुसरीकडे गेलो. पण नंतर मनात असा काळ झाला की दिग्रस नगरपालिकेच्या शाळेत लोक विद्यार्थी शिकवायला तयारच नाही. त्याचं कारण की नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण मिळत नाही म्हणून. परंतु आता एक नवीन धाडस नगरपालिकेच्या शाळेत इंग्रजी मीडियम सुरू करून मॅडमनी सुरू केलेलं आहे. आम्हाला म्हणजे असं आमच्याकरता एक प्रकारची संधी मिळाली असं म्हटलं तर काही वाव होणार नाही, कारण दीनबाई मोहनाबाईमध्ये आम्ही दरवर्षी प्रवेशच देऊ शकत नाही, आम्हाला प्रवेश बंद करावा लागतो. कमीत कमी आजही 100-200 विद्यार्थी असे असतील की ज्यांना दिग्रस विद्यालयात किंवा मुली असेल तर मोहनाबाई विद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांच्याकरता एक चांगली सोय उपलब्ध झालेली आहे. दुसऱ्या खाजगी शाळा आहेत, परंतु खाजगी शाळांमध्ये खर्चाचं प्रमाण वाढते म्हणून जे लोक शिकू शकत नाही त्यांच्याकरता नगरपालिकेच्या शाळेतून इंग्रजी माध्यमातून शिक्षण म्हणजे एक नवीन उपलब्धी झालेली आहे. अशा बऱ्याच काही मॅडमनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये जे काही नवीन केलेलं आहे त्याचा उहापोह केलेला आहे. मॅडम मी म्हणतो की आपल्या कार्यकाळात आणि आपल्या कार्यकाळात 1-2 गोष्टी अशा जर झाल्या की दिग्रसचे नागरिक किंवा दिग्रसचे रहिवासी निरंतर कालापर्यंत आपला कार्यकाळ विसरणार नाही. ते 1-2 गोष्टी मी सुचवतो. जर समजा काही करता आलं तर निश्चित आपण करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण हे की दिग्रसमध्ये आजही पाण्याची अशी परिस्थिती आहे की मागच्या काळात तरी कमीत कमी म्हणजे उन्हाळ्यात 1 दिवसात 8 पाणी मिळत होतं. त्यावेळेस फक्त इथं एक नांदगाव धरण होतं, आपलं अरुणावती धरण झालेलं नव्हतं. अरुणावती धरण झाल्यानंतर इथं पाण्याची उपलब्धी झालेली आहे. पहिले काही दिवस चांगल्या प्रकारे पाणी आले, परंतु त्याच्यानंतर इतकी व्यवस्था खराब झाली की 8-8, 10-15 दिवस पाणी मिळत नव्हतं. आपण चार्ज घेतल्यापासून निश्चितपणे त्याच्यात पुष्कळशी सुधारणा झालेली आहे या शंका नाही. परंतु मॅडम जर आपल्याला करता निश्चितपणे हे करता येते, फक्त ते जर समजा आता नवीन बॉडी केव्हा येईल काही सांगता येत नाही. कार्यकाळ आपल्या हातात आहे तेव्हा आपण जर समजा 24 तास पाणी पुरवठ्याकडे जर लक्ष दिलं आणि इतर स्कीम जर आपण अंमलात आणली तर निश्चितपणे बिल वसुली करण्याचंही काम राहणार नाही. मीटरमध्ये बिल भरलं तर पाणी सुरू, बिल नाही भरलं तर पाणी बंद आपोआप आणि 24 तास पाणी पुरवठा आहे. याच्याकडे आपण जिद्दीने लक्ष टाकू शकतो. रोडबद्दल आपण बोलले तर रोडबद्दल तर निश्चित मॅडम आपण पाहतो की नामदार गडकरी साहेबांनी पूर्ण हिंदुस्थानातले रोड दुरुस्त करून दिले. जिथं आपण आपल्याला पोहोचण्यासाठी 5-6 तास लागत होते तिथं आजकाल आपण म्हणजे 2-3 तासात सहज पोहोचू शकतो. आपण थोडंसं आता वसुलीचा काही प्रश्न नाही, आपण किती वसुली केली हे आपण आत्ताच सांगितलेलं आहे. आपण काहीच नाही, फक्त तिकडे शहरातले एक 2-3 महत्त्वाचे रोड आहे ते जर सुद्धा आपण हातात घेतले तर पुष्कळसं म्हणजे काम सुरळीत होईल. तेव्हा वेळ बराच झालेला आहे, पाऊस थांबलेला आहे, आपली गैरसोय जाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून आजच्या शताब्दी उत्सवाला मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गावात जी चर्चा आहे, जी उत्सुकता आहे की आजचं जे आपलं सांस्कृतिक कार्यक्रम ते संगीत रंगीचा जे कार्यक्रम आहे तिथे फार म्हणजे 2-3 महिन्यापासून 3 दिवसापासून आपली तयारी सुरू आहे. आणि सगळ्या महिलांमध्ये गावात एक चर्चा आहे, आमच्या घरी चर्चा होती म्हणून मला माहीत आहे की निश्चितपणे सगळे लोक होऊ शकते ना. आता म्हणजे जागा संध्याकाळी जागा आपली पडणार, फक्त पाऊस असला पाहिजे तेव्हा आपण आपल्या
त्याच्या ज्या काही आपल्या अपेक्षा असतील निश्चित सांगा. आम्ही दिग्रस शहरासाठी आम्ही दिग्रसचे नागरिक असल्यामुळे आणि दिग्रसचं प्रतिनिधित्व आम्ही केलेलं असल्यामुळे आम्ही सर्वतोपरी मदत आपल्यास करू असं आश्वासन देतो. पुन्हा एकदा या महोत्सवाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूप धन्यवाद बनसाहेब, अध्यक्षीय मनोगत व्यक्त केल्याबद्दल. तसेच मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि जो उजाळा दिला, या कार्याला जो प्रेरणा दिली आणि जो संदेश दिला, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यानंतर या पुढील या आजच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा होती, आजचे जे उपस्थित सर्व जे श्रोते होते आणि उपस्थित जे मान्यवर आहे यांचा आभार व्यक्त करण्यासाठी संतोष तोरपे साहेब यांना मी विनंती करतो. नगर परिषद दिग्रस शताब्दी महोत्सव 2024 करिता उद्घाटन सोहळ्याकरिता उपस्थित झालेले मान्यवर, माजी नगराध्यक्ष जयबन श्याम पाटील, कब्जा मॅडम, प्रदीप मित्रा व मंचावर उपस्थित माजी न्यायाधीश जयस्वाल साहेब, लक्ष्मी कलसे, माजी नगरसेवक डॉक्टर अर्जुन पावरा, माजी दिग्रस तहसीलदार, या मंचावर उपस्थित सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच कबड्डीपटू रामोजी पवार, देवी सरवरे, श्रीचंद राठोड, शिल्पा खंडारे, अविनाश चव्हाण, विजय कांबळे, खुर्शीद पठाण, जावेद खान पठाण या व इतर सर्व खेळाडूंचे मी आभार व्यक्त करतो. यानंतर नपच्या शाळा विकासाकरिता देणगी दिलेली देणगीदाते भारत पाटील, मंगेश दुगलवार, फराद वर्षानी, आजिम खान, रजा सर, शेख जावेद शेख अहमद सर, समीर गोंडील, मनोहर दाभाडे, आवेश पटेल, अख्तर बेग मिर्झा या सर्व देणगीदारांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या सभागृहामध्ये उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक व अधिकारी व कर्मचारी वृंद या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व कार्यक्रम संपन्न झाल्याचे देतो. प्रफुल्ल एक मिनिट थांबा एक सर इकडे पाहो.